नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी व्ही चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, मागील 2 भागामध्ये आपण मॅट्स डिफेन्स करिअरचे संस्थापक आणि संचालक लेफ्टनंट कमांडर श्री गिरीश मुद्रुपकर जे निवृत्त आहेत आणि त्यांच्याशी आपण नौदल याविषयी बातचीत करत आहोत. आणि याच्यामध्ये आपण 2 भागामध्ये पाहिलं की नौदल म्हणजे काय, त्याची आवश्यकता काय आहे आणि नौदलामध्ये कोणकोणत्या फॅसिलिटीज आपल्याला उपलब्ध होतात. आणि यानंतर ऑफिसर या पोस्टसाठी प्रवेश प्रक्रिया कशी असते, पात्रता काय असते आणि ट्रेनिंग कसं दिलं जातं. यानंतर आज आपण सेलर्स ही जी काही पोस्ट आहे तर यासाठी काय प्रवेश प्रक्रिया आहे, त्यानंतर पात्रता काय असते याविषयी या भागामध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी लेफ्टनंट कमांडर गिरीश मुद्रुपकर, निवृत्त इंडियन नेव्ही. मागच्या भागांमध्ये जसं मॅडम म्हणाल्या होत्या की आपण ऑफिसर्स या एंट्रीबद्दल माहिती जाणून घेतली होती. आता इतर ज्या काही एंट्रीज आहेत आणि प्रवेश प्रक्रिया या सगळ्यांबद्दल आज आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आता आपण ऑफिसरच्या तर पोस्ट सांगितल्या सर, त्यानंतर सेलर्सच्या जे काही पोस्ट असतात तर त्यासाठी जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती कशी आहे हे सुद्धा आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल. नक्कीच. हो, सेलर्स आपण जसं पहिलं बघितलं होतं की ज्यावेळेला आपण आर्म फोर्सेस पाहतो तर त्यामध्ये एक ऑफिसर कॅडर असतं आणि मग त्यांच्या खाली काम करणारे ते सोल्जर्स असतात. आर्मीमध्ये आपण सोल्जर्स म्हणतो, एअरफोर्समध्ये आपण एअरमन म्हणतो आणि नेव्हीमध्ये आपण त्यांना सेलर्स म्हणतो. तर जसं ऑफिसर्सची रिक्वायरमेंट असते तशीच इंडियन नेव्हीमध्ये खूप साऱ्या सेलर्सची रिक्वायरमेंटसुद्धा असते. आणि जसं मी आधीसुद्धा सांगितलेलं होतं की इंडियन नेव्ही म्हटलं की त्याच्यामध्ये खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी असतात. कारण काय, तर आपण एक तर समुद्रामध्ये जाणार असतो, आपल्याला त्या शिपमधून जायचं असतं आणि ते शिप आपल्याला त्या समुद्रामध्ये फ्लोट ठेवून मग त्याच्यावरती जर का आपण युद्धामध्ये भाग घेत असू तर आपल्याला त्या युद्धामध्ये आपल्याला आपला परफॉर्मन्स द्यायचा असतो. म्हणजे फक्त लढणारे नाही तर त्या जहाजाला तरंगत ठेवणारे, त्या जहाजाला पुढे नेणारे, त्या जहाजाच्या ज्या काही मुवमेंट असतील त्या करणारे, त्यासाठी लागणाऱ्या मशिनरी त्यावरती काम करणारे. सो फक्त इंडियन नेव्ही म्हणजे फक्त फायटिंग असं नसतं, तर टेक्निकल प्लस फायटिंग ह्या दोन्ही गोष्टी येतात आणि त्या दोन्ही गोष्टीसाठी लागणारी लोकं आपल्याला या नेव्हीमध्ये लागतात. सो आपण ऑफिसर्सबद्दलचे एंट्रीज बघितलेल्या होत्या. आता आपण बघूया आपण सेलर्सच्या एंट्रीज कशा असतात. सेलर्सच्या एंट्री ह्या 12वी नंतर पण असतात आणि 10वी नंतर पण असतात. सो आपण जसं पाहिलं होतं की ऑफिसर एंट्री जनरली आपण 10+2 नंतर पाहिलेल्या होत्या त्या एनडी एंट्री, त्याला कॅडेट एंट्री म्हणतात, तिथून आपण जात होतो. पण ग्रॅज्युएशन नंतर ऑफिसर्ससाठी खूप साऱ्या संधी होत्या. मग 12वी नंतर मात्र काही कारणानं असं होत असतं की मला माझं शिक्षण पूर्ण करता येत नाही आहे किंवा मला इतकी शिक्षणामध्ये आवड नाही आहे, मला काहीतरी आता स्वतःहून काहीतरी करायचं आहे. मग अशा वेळेला मला चांगली संधी कुठं मिळेल, तर चांगली संधी आपल्याला इंडियन नेव्हीमध्ये मिळू शकेल. तर यामध्ये जसं आपण आधीसुद्धा बघितलेलं होतं की एक्झिक्युटिव्ह ब्रँच असते, इंजिनिअरिंग ब्रँच असते, इलेक्ट्रिकल ब्रँच असते. अगदी याचप्रमाणे या ज्या ब्रँचेस आहेत या ब्रँचेसमध्ये सेलर्सची नियुक्तीसुद्धा होत असते. फक्त यासाठी जी एंट्रीज असतात त्यांची नावं फक्त वेगळी आहेत. आणि मी आधी जसं सांगितलेलं होतं की joinIndianNavy.nic.in या वेबसाईटवरती तुम्हाला ह्याची अगदी जसं मी सांगतोय तशीच माहिती अगदी त्याप्रमाणे तुम्हाला मिळेल. सो पहिली एंट्री असते त्याला म्हणतात आर्टिफायसर अप्रेंटिस, दुसरी एंट्री असते त्याला म्हणतात SSR आणि तिसरी एंट्री असते त्याला म्हणतात मॅट्रिक एंट्री रिक्रूट. यासाठी वर्षातून 2दा जे लीडिंग न्यूजपेपर असतील तिथे आणि एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट्स प्रसिद्ध होतात आणि या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी आपल्याला अप्लाय करायचा असतो. पात्रता त्याची असते आर्टिफायसर अप्रेंटिस आणि SSR याच्यासाठी 10+2 म्हणजे 12वी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स असलेली मुलं आणि जी मॅट्रिक एंट्री असते त्याच्यासाठी 10वी पास मुलं. आता त्यासाठी असणारी वयोमर्यादा, त्यासाठी असणारी इतर पर्सेंटेजेस हे त्या वेळेला एंट्रीनुसार आपण बघणं हे जास्ती सोयीस्कर ठरेल. पण जनरली जर का आपल्याला 55 ते 60% मार्क असतील, आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे आपले ग्रुप असतील तर या एंट्रीसाठी आपल्याला नक्की अप्लाय करता येईल. आता आर्टिफायसर अप्रेंटिस नाव थोडंसं ऐकायला किंवा वाचायला अवघड पडतं, पण आपण त्याला अगदी सोपं करून सांगूया की इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये, मग ते इलेक्ट्रिकल असेल किंवा इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असेल, या डिपार्टमेंटमध्ये भरती होण्यासाठी एंट्री कुठली असेल तर आर्टिफायसर अप्रेंटिस. मग कोण 12वी आणि इक्विव्हॅलंट म्हणजेच
डिप्लोमा केलेले विद्यार्थीसुद्धा या ही जी काही एंट्री आहे त्याच्यासाठी अप्लाय करू शकतात. अगदी त्याची प्रोसिजर पण आपण नंतर बघणार आहोत. काम काय असणार आहे आपलं या एंट्रीमध्ये, आर्टिफायसर अप्रेंटिस एंट्रीमध्ये काम काय असणार आहे? तर जसं इंजिनिअरिंग ऑफिसरमध्ये आपण बघितलं होतं की जे व्हेरियस इक्विपमेंट्स असतील, इंजिन्स असतील, शाफ्टिंग सिस्टम असेल, आपल्या इतर ज्या काही पंप्स असतील, हायड्रॉलिक सिस्टीम असेल, ह्या सगळ्या इंजिनिअरिंग इक्विपमेंट जे असतील त्यांचा मेंटेनन्स, त्यांची अपकीप आणि त्यांचं ऑपरेशन म्हणजे ज्या वेळेला जहाज चालेल त्यावेळेला ऑब्व्हियसली त्या जहाजाला पुढे नेण्यासाठी मागे प्रोपेलर असेल, तो फिरणार आहे. त्या प्रोपेलरला चालवण्यासाठी आयदर आपल्याकडं गॅस टर्बाईन्स असतील किंवा आपल्याकडे इंजिन्स असतील. सो त्या सगळ्याला ज्यावेळेला ते इंजिन चालू असणार आहेत आणि ते आपण बघा, आपण जसं मी म्हणलं होतं की ज्यावेळेला शिप सेल करून जाईल त्यावेळेला ही गोष्ट कंटिन्युअस चालू राहणार आहे. मग ज्यावेळेला एखादी गोष्ट कंटिन्युअस चालू राहणार आहे त्यावेळेला त्याच्यावर वॉच किपिंग हा प्रकार असतो. वॉच किपिंग म्हणजे काय, तर ती गोष्ट ज्या वेळेला चालते त्यावेळी ती किती व्यवस्थित चालती आहे, त्याचे सगळे जे पॅरामीटर्स असतात ते योग्य आहेत का. सो याला म्हणायचं आपण ऑपरेशन, की चालू केल्यानंतर त्याला छान प्रकारे त्याला चालू ठेवणे, त्याचे पॅरामीटर्स मॉनिटर करणे आणि जर यदाकदाचित काही फॉल्ट्स आले तर त्या फॉल्टची दुरुस्तीसुद्धा आपल्याला समुद्रातच करावी लागणार आहे. सो मग त्याच्यामध्ये बरेचसे अँगल येतात, ज्याच्यामध्ये स्पेअर मॅनेजमेंट असते, ज्याच्यामध्ये आपल्याला त्या ॲक्च्युअली एक्सपर्टाईज ज्यावेळेला मला तो डिफेक्ट रेक्टिफाय करायचा आहे तो. सो हे सगळं काम जे आहे ते आर्टिफायसर अप्रेंटिसला करावं लागेल. दुसरी एंट्री आपण म्हणतो SSR, सिनियर सेकंडरी रिक्रूट. पुन्हा पात्रता तीच आहे, 10+2 PCM आणि डिप्लोमाचे विद्यार्थी. आता इथे जसं आपण मगाशी म्हटलं होतं की इंजिनिअरिंग झाल्यानंतर 2 डिपार्टमेंट राहतात, ते कुठले राहतात, एक्झिक्युटिव्ह आणि इलेक्ट्रिकल. मग तिथे काय लागणार होतं, आपण बघितलेलं होतं की तिथे एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंट म्हणजे आपण काय बघितलं होतं की जे नॅव्हिगेशन करणार आहेत, जे शिपची कमांड करणार आहेत. तर या ऑफिसर्सच्या खाली काम करण्यासाठी जे सेलर्स लागणार आहेत ते ह्या एंट्रीमधून जाणार आहेत. मग त्यांचं काम काय असणार आहे, जेव्हा शिप आपण मॅन्युअर करत असतो किंवा शिप आपण ज्यावेळेला मुवमेंट करत असतो त्यावेळेला नॅव्हिगेशनमध्ये बरेचसे चार्ट्स असतात. का, कारण आपल्याला माहिती आहे की समुद्र फक्त वरनं दिसतो तसा समुद्र आपल्याला नसतो, समुद्राच्या तळाशी खूप सारं वेगळं काही असतं. मग त्या ह्याच्यामध्ये जेवढं मोठं शिप असेल, आपल्याला जेवढं शिप वरती दिसतं त्याच्यापेक्षा सुद्धा बरंचसं खाली शिप खाली असतं. मग ते पाण्याच्या खाली जाताना मला योग्य पॅसेज असला पाहिजे. मग या सगळ्याचं पहिल्यांदा काय केलं पाहिजे, पहिल्यांदा कोणीतरी सर्वे केला पाहिजे. मग आपण आठवत असेल की आपण हायड्रोग्राफी या पर्टिक्युलर ब्रँचबद्दल बोललो होतो की जे समुद्राचा सर्वे करतात. मग त्यामधून ते करतात की नाही ही वाट आपल्याला जाण्यासाठी चांगली आहे. मग हे चार्ट्स प्लॉट जे असतात त्या चार्ट्सवरती प्लॉटिंग करणं. त्यानंतर कम्युनिकेशन सिस्टीम असते, कारण ज्या वेळेला जहाजामधून आपण समुद्रामध्ये खूप दूरवर जातो त्यावेळेला आपल्याला येणारे संदेश, मग त्या आपल्याकडून जाणारे संदेश, आपल्याला येणारे संदेश. सो ह्या कम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये सेलर्सचं काम असतं. जहाजांवरती रडार असतात, कारण मला खूप दूरवरचं मला तर दिसत नाही, मग ते बघण्यासाठी मला काय हवेत, तर मला रडार पाहिजेत. मग हे रडार ऑपरेटर्स असतात. त्याचप्रकारे काही जहाजांमध्ये सोनार्स असतात. सोनार म्हणजे काय, तर ज्यावेळेला मला पाण्याच्या खाली काही गोष्टी बघायच्या असतात तर मला दिसणार नाही आहेत, मग मला सोनारचा उपयोग होतो. मग हे सोनार ऑपरेटर्स ते सुद्धा ह्या सगळ्या कॅटेगरी SSRमधून जे जाणार आहेत, जे इलेक्ट्रिकल आणि एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंटमध्ये जे काम करणार. आणि मग इतर गोष्टींमध्ये एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंटमध्ये जे येईल की काही एंट्रीमध्ये प्रोवोस्ट एंट्री असतात, ज्याला आपण नेव्हल पोलीससुद्धा म्हणतो, याच्यामध्ये सुद्धा त्याच्या काही एंट्रीज येतात. सो ही एंट्री होती SSRमध्ये की ज्यांचं काम काय असेल, ह्या एक्झिक्युटिव्ह आणि इलेक्ट्रिकल ऑफिसर्सच्या खाली परत इक्विपमेंटचं मेंटेनन्स. कारण आपल्याकडे फायर कंट्रोल सिस्टीम असणार आहे, समजा आपल्याकडे मिसाईल्स आहेत तर ते मिसाईल सोडण्यासाठी तो जो काही कम्प्युटराइज सिस्टीम असणार आहे ती ऑपरेट करण्यासाठी, त्याचा मेंटेनन्स करण्यासाठी, रडारचा मेंटेनन्स करण्यासाठी, कम्युनिकेशन ॲपरेटस त्यांचा मेंटेनन्स करण्यासाठी, त्यांना चालवण्यासाठी SSR एंट्रीच्या मुलांना. सो काम अतिशय चॅलेंजिंग आहे, कारण आपण लक्षात घ्या आपण हे सगळं शिपवरती करतो आहे, आपण कुठल्या बंद खोलीमध्ये जमिनीवर हे काम करत नाही आहोत. आणि मग नंतरची एंट्री येते, मी म्हणेन की ज्यांना अजिबातच शिक्षणाची आपण म्हणूया की आता मला शिक्षण घेणं शक्यच नाही 10वी नंतर, किंवा मला शिक्षणात फारसं तशी गोडी नाही आहे, किंवा मला एवढी त्याच्यामध्ये पुढे जाण्याची मला वाटत नाही आहे की मी ते करू शकेन, असं जर परिस्थिती असेल तर आपल्याला 10वी नंतरची एंट्री आहे मेट्रिक एंट्री रिक्रूट. मग यामध्ये ह्या लोकांचं काम काय असणार आहे, तर कुक्स. मला सांगायला खूप आवडेल की नेव्हीमध्ये जे जेवण बनतं, अगदी शिपवरती सुद्धा जे जेवण बनतं ते अतिशय अप्रतिम. आपण मला वाटतं 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यानंतरही आपल्याला असं जेवण मिळणार नाही, इतकं चांगलं जेवण आपल्या सबमरीन शिप्स आणि आपल्या बेसेसमध्ये बनतं. हे बनवतं कोण जेवण आपल्यासाठी, ह्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि ते ट्रेनिंग घेऊन कोण जातं, तर हे कुक्स जातात की ज्यांना सर्व प्रकारचं जेवण, म्हणजे फक्त भारतामधले क्युसाईन आहेत ते नाही,
तर इंटरनॅशनल क्युसाईन जेवढे आहेत, म्हणजे कदाचित आपल्याला फक्त माहिती असेल चायनीज जेवण आपल्याला माहिती असेल, पण आपल्याला कळणार नाही की बर्मीज जेवण वेगळं असतं, कॉन्टिनेंटल जेवण वेगळं असतं. ह्या सगळ्या कसं जेवण प्रिपेअर करायचं आहे, काय करायचं, हे सगळं त्या कुक्सना ट्रेनिंग दिलं जातं. मग फक्त तेवढंच ते करतील का? नाही, त्यांना शिवाय कॉम्बॅटचं ट्रेनिंगसुद्धा दिलं जातं, कारण शेवटी ते सोल्जर्स आहेत. त्यामुळं कॉम्बॅट आणि कुक ही एक एंट्री होते, मॅट्रिक एंट्री. दुसरी एंट्री असते स्टीवर्ड्स. स्टीवर्ड्स म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की फक्त समुद्रातच शिप चालत नाही, तर बेसमध्ये सुद्धा खूप काम चालतं. जसं मी सांगितलं होतं, डॉकयार्ड्स असतात, हेडक्वार्टर्स असतात. सो बरेचसे ऑफिसर हे शोरमध्ये पण असतात. मग त्यांची एक मेस असते, जिथं ते सगळे ऑफिसर्स एकत्र असतात, राहतात, जेवतात. मग तिथे त्या ऑफिसर्सना वाढफ्याचं काम, अकाउंटिंग, कारण ज्यावेळेला इतके सारे ऑफिसर्स असतील त्यावेळेला त्यांचं राशन, ते ह्या सगळ्यांचं अकाउंटिंगचं काम, हे सगळं काम करण्याचं काम कोण करणार असतील तर ते स्टीवर्ड्स करतात. सो जसे कुक्स असतात तसे स्टीवर्ड्स. आणि दुसरं आहे हायजिनिस्ट. सो हायजिनिस्ट म्हणजे काय? तर सगळी स्वच्छता करणारे जे लोक असतील, मग ह्या तिघांना पण कॉम्बॅटचं ट्रेनिंगसुद्धा मिळतं. आणि पण हे मॅट्रिक एंट्रीमध्ये मात्र आपल्याला मॅट्रिक्युलेशन इज द बेसिक रिक्वायरमेंट, आणि त्याच्यानंतर काम, स्वच्छतेचं काम, आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली कॉम्बॅटमध्ये सुद्धा आपल्या याच्यामध्ये ट्रेनिंग मिळतं. प्रेक्षको, आत्ताच आपण सेलर्स ह्या पोस्टसाठी म्हणजे कोणकोणत्या पोस्ट्स असतात आणि त्यानंतर त्यांचं कामकाज काय असतं याविषयी बरीचशीच माहिती जाणून घेतली आणि अजून बरीचशीच माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल. அங்கும் சரி அடியும் சரி இப்படி சூடு இருக்கும், கால் இருக்கும், மூக்கு இருக்கும், மொழி இருக்கும், ஆனா உயிர் இருக்காது. ಆಲ್ ಏರಿಯಾವ್ಲಿಯ ಅಯ್ಯ ಗಿಲ್ಲಿಡ ನೋ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟ ಮಗ, ನನ್ನ ವಂಶವನ್ನೇ ಬೆಳಗಬೇಕಾದ ನನ್ನ ಕುಮಾರ. கொண்டு வரவனுக்கு 5 லட்சம் சொல்லு. ஆனா இறங்குனதுக்கு அப்புறம் ஏன்டா இறங்கணும்னு ஒரு தடவை கூட யோசி. கேட்கறதுக்கு 1000 எதிரிங்களை கொள்ளலாம், தப்பில்லை. ஊரு விட்டு ஊரு, நாடு விட்டு நாடு, கண்ட விட்டு கண்ட குறிக்கோளோட பாஞ்சு குறி வச்சு தாக்குற. ஒவ்வொரு நொடியும் நானா भाषा कोई भी हो आप देख सकते हैं इस चैनल पर सिर्फ हिंदी में. आपके लिए हम लेकर आए हैं एसएमसी एक्शन चैनल. तो घोसा डालेगा. चाकू तरबूज पर गिरे या तरबूज चाकू पर, दोनों में कटना तो तरबूज को ही पड़ता है. आई एम कमिंग, आई एम कमिंग. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आणि आज आपल्यासोबत श्री गिरीश मुद्रुपकर सर आहेत, जे लेफ्टनंट कमांडर आहेत आणि निवृत्त आहेत. आणि आता आपण सेलर्स ह्या जे काही पोस्ट्स आहेत तर याचं जे काही ट्रेनिंग असतं ते कशा पद्धतीनं चालतं या विषयात आपण बातचीत करणार आहोत. सर, आता ट्रेनिंग हा जो काही पिरियड असतो तर या ट्रेनिंग पिरियडमध्ये म्हणजे आता मला नौदलामध्ये जर जायचं आहे तर त्यासाठी माझी पूर्वतयारी कोणती असायला पाहिजे आणि तिथं मी दाखल झाल्यानंतर मेडिकल्स असेल, त्यानंतर मेडिकलनंतर जेव्हा सिलेक्शनचा भाग असेल आणि सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंग हे कसं असतं याबद्दल काय सांगाल? हो, नक्कीच. आता बघूया की मला जर का ह्या सेलर एंट्रीज ज्या आपण म्हणल्या होत्या, आर्टिफायसर अप्रेंटिस, SSR सिनियर सेकंडरी रिक्रूट किंवा मॅट्रिक एंट्री, इथं जर का मला जायचं असेल तर मला आधी प्रिपरेशन काय केली पाहिजे. तर जसं आपण सांगितलेलं होतं की पहिल्या 2 एंट्रीज आर्टिफायसर अप्रेंटिस आणि SSR यांच्यासाठी रिक्वायरमेंट काय होती? 12वी PCM किंवा डिप्लोमा, म्हणजे 12वी इक्विव्हॅलंट ज्याला आपण म्हणतो. मग ह्याच्या परीक्षासुद्धा कशा प्रकारे असतात? आता ऑफिसरच्या वेळेला आपण बघितलं होती ते INET नावाची परीक्षा होती. इथे मात्र नेशन वाईड पूर्ण भारतभरामध्ये 2 वेळेला त्या परीक्षा घेतल्या जातात. त्याच्यामध्ये रिटर्न परीक्षा पहिल्यांदा घेतली जाते.
मग ह्या रिटर्न परीक्षेमध्ये स्वरूप काय असणार आहे? परत तेच की मी जसं म्हणलं होतं की जसे ऑफिसरची रिक्वायरमेंट असते की त्यांना पूर्णपणे एक विकसित झालेलं व्यक्तिमत्व पाहिजे असतं की किंवा एक असं व्यक्तिमत्व असेल की जे ऑलराऊंडर असेल. म्हणजेच मग 12वीपर्यंतचे जेवढे आपले सब्जेक्ट्स असतील, मग त्यामध्ये तुमचं मॅथमॅटिक्स असेल, तुमचं सायन्स असेल, सो तुमची जी रिटर्न एक्झाम असणार आहे SSR आणि आर्टिफायसर अप्रेंटिस या दोघांसाठी सुद्धा सिलेबस जो आहे तो सेम असतो. सो यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स, सायन्स आणि मग नंतर आपण म्हणूया जनरल अवेअरनेस. आता जनरल अवेअरनेस म्हणजे फक्त GK का? तर फक्त GK नव्हे. मग GK म्हणजे काय झालं? जनरल नॉलेज. पण जनरल अवेअरनेसमध्ये काय आलं? तर माझ्या सभोवताली ज्या गोष्टी घडतात, मग सभोवताली म्हणजे काय? ते फक्त GK मध्ये येत नाही. तर माझ्या सभोवताली असणारी पिकं, कुठली पिकं, इथे अशी का पिकं पिकतात? मग आपण ह्याच्यापासून आपण कुठे जातोय? भूगोलामध्ये जातोय. सो मला थोडंफार भूगोलाचं नॉलेज असणं आवश्यक आहे. मग मी ज्या भागामध्ये राहतो त्या माझ्या भागाचा इतिहास काय आहे? मग मी ज्या राज्यात राहतो, मी ज्या देशात राहतो, त्याचा थोडाफार मला इतिहास माहिती असणं आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी नवीन नाहीत. आपण आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये 10वी-12वीपर्यंत जे शिकतो, मी म्हणेन तेच आपल्या सगळ्या ह्या पेपरमध्ये आलेलं असतं. आणि याच्यानंतर ज्यावेळेला आपली ही एक्झाम होईल, मग याच्याबरोबरच GK. मग GKमध्ये आपण थोडंसं आपण नेहमी म्हणतो की मग GKसाठी मला खूप प्रिपरेशन करावी लागते. परत मी तेच म्हणेन की GKसाठी खूप प्रिपरेशन करावी लागत नाही. GKसाठी स्मार्ट प्रिपरेशन करावी लागते. आणि याची सवय, जसं मी आधी सांगितलेलं होतं की आधीपासून जर आपण ह्या सवयी बाळगून घेतल्या, किंवा आपण ठीक आहे आत्ताच मी 12वी उत्तीर्ण झालो आहे आणि मला इथं जायचं आहे, मग मला काय करावं लागेल? तर मला फक्त थोडंसं वाचन जास्ती करावं लागेल. मग आपलं न्यूजपेपर रीडिंग रेग्युलर, कारण GKमध्ये मला चालू घडामोडी, मग त्या आपल्या देशामधल्या असतील, माझ्या राज्यामधल्या असतील किंवा माझ्या इंटरनॅशनल, कारण इंटरनॅशनल घडामोडीसुद्धा आता उपयोगी झालेल्या आहेत. कारण ज्यावेळेला तुम्ही नेव्ही जॉईन कराल त्यावेळी तुमची पर्सनॅलिटी, तुम्ही फक्त भारतापुरतं मर्यादित राहत नाही, तुम्ही भारताला रिप्रेझेंट करता. कारण तुमचे शिप्स इतर देशांमध्ये सुद्धा जाणार असतात. आपण बघितलं होतं वंदे भारत योजनेमध्ये आपले शिप्स गेले होते बऱ्याचशा देशांमध्ये आणि तिथून आपण भारतीय नागरिकांना शिप्समधून परत आणलेलं होतं. सो मला ह्या सगळ्या जिओग्राफीचा भाग, मला थोडाफार इतिहास, त्यानंतर आपण ह्युमन बिईंग आहोत, मग आपल्याला बायोलॉजीमध्ये असणारे आपल्या बॉडीमध्ये काय आहे, आपल्या बॉडीमध्ये व्हायटल ऑर्गन्स म्हणजे काय असतात. सो अशा ह्या थोड्या थोड्या गोष्टी ज्या 12वीपर्यंतच्या असतात, याच्यावरतीच आपला तो पेपर पूर्ण जो SSR आणि आर्टिफायसर अप्रेंटिसचा अवलंबून असतो. सो तुमचं जर का फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री ह्याचा अभ्यास चांगला झाला असेल, तुमचं जर का रेग्युलर वाचन असेल, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी, मला नाही वाटत की ही एक्झाम फार टफ होईल. आणि ही नेशनवाईड आणि मेरिट नेशनवाईड लागतं, त्यामुळे आपल्याला प्रिपरेशन अतिशय चांगली करावी लागते. आणि याच्यानंतर मग येतं आपल्याला फिजिकल एक्झामिनेशन, की जी ऑफिसर एंट्रीमध्ये पहिल्यांदा नव्हती, ती नंतर घेतली जाते. आणि इथे 2 प्रकारे फिजिकल आपण म्हणतोय, एंट्रीसाठी असणारी फिजिकल आणि आतमध्ये गेल्यानंतरची होणारी फिजिकल. या दोन्ही गोष्टी मी क्लिअर करतो. सो ज्यावेळेला मला एंट्रीसाठी जायचं आहे, भरती मला ज्यावेळेला व्हायचं आहे, त्यावेळेला मला काही माझे फिजिकल ॲबिलिटीज दाखवावे लागतात. जसं की 1.6 किलोमीटर मला एक ठराविक वेळामध्ये पळावंच लागतं, मला 20 स्क्वॉट्स कराव्याच लागतात, मला 10 पुशअप्स कराव्याच लागतात. सो अशा प्रकारच्या काही टेस्ट असतात ज्या सगळ्या नेशनवाईड सर्व मुलांसाठी एकच असतात. असं कधी होत नाही की कोणासाठी तरी वेगळं कमी जास्त केलेलं आहे. सर्वांसाठी या टेस्ट एकच असतात. आपल्याला या टेस्टमधून पण पूर्ण जायचं आहे, मला रिटर्न एक्झाम क्लिअर करायची आहे आणि मग त्याच्यानंतर आपलं मेरिट लागेल आणि मग आपल्याला कॉल लेटर आल्यानंतर आपल्या मेडिकल्स होतील. त्या मेडिकल्स म्हणजे काय? तर तिथे आपल्या पूर्ण शरीराची पूर्णपणे तपासणी, जसं की आपल्याला इतर कुठले आजार नाहीत ना, आपल्याला कुठली व्यंग नाहीत ना, आपल्याला कुठले असे आपण म्हणू की जसे कलर ब्लाइंडनेस, जो काही आपल्याला नॉर्मल ह्याच्यामधून कळणार नाही आहे की मी छान खेळतो, पळतो, ह्या माझ्याकडे सगळे आहे, पण मी कलर ब्लाइंड आहे, मला कळेल का? नाही कळणार आहे. मग यासारख्या ज्या टेस्ट आहेत या आपलं सिलेक्शन झाल्यानंतर होतात. आणि मग त्याच्यानंतर जर मी ती टेस्ट पण क्लिअर केली तर आपण नेव्हीमध्ये रुजू होतो. हे झाले होते आर्टिफायसर अप्रेंटिस आणि SSR याच्यासाठी असणारं तुमचं जाण्यासाठीची असणारी तयारी. तुम्ही काय काय तयारी करा, कशी एक्झाम असेल, कसे फिजिकल्स असतील. सिमिलरली ज्या मेट्रिक एंट्री रिक्रूट आहे त्याचा सिलेबस 10वीपर्यंतच्या अभ्यासक्रमावरतीच आधारलेला असेल. मग त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो 12वीपर्यंतचा अभ्यासक्रम थोडा टफ असतो, 10वीपर्यंतचा अभ्यासक्रम थोडाफार त्या मानानं सिम्पल असतो. सो आपल्याला एक्झामसुद्धा त्यामध्ये, पण रिटर्न टेस्ट ही करावीच लागते. रिटर्न टेस्टनंतर फिजिकल टेस्ट ही तुम्हाला पास व्हावीच लागते आणि त्याच्यानंतर मेरिटनुसार ज्यावेळेला तुमचं सिलेक्शन होईल, तुम्हाला कॉल लेटर येईल, त्यावेळेला आपल्याला परत हे मेडिकल्स जे आहेत याच्या थ्रू जावंच लागेल. आता एकदा माझं सिलेक्शन झालं, मला कॉल लेटर आलं,
मग याच्यानंतर काय होतं? मग ज्या वेळेला आपल्याला कॉल लेटर येतं, जर का आपण आर्टिफायसर अप्रेंटिसची परीक्षा दिली असेल तर आपलं मग परत काय ट्रेनिंग सुरू होतं. मग ट्रेनिंगमध्ये काय होणार आहे, तर आपल्याला जे बेसिक ट्रेनिंग पहिल्यांदा होतं, हे सगळ्यांचंच होतं, ऑफिसर्सचं पण होतं, सेलर्सचं पण होतं. ह्या बेसिक ट्रेनिंगमध्ये काय होतं, तर आपली फिजिकल ॲबिलिटी ही खूप जास्ती प्रमाणात तयार करून घेतली जाते. सो याच्यामध्ये तुम्हाला पहिलं जे बेसिक ट्रेनिंग असेल ते पूर्ण फिजिकल ट्रेनिंग असेल, ज्यामध्ये तुमची पूर्ण शारीरिक क्षमता तयार करून घेतली जाईल आणि त्याबरोबरच बेसिक गोष्टी नेव्हीच्या ज्या असतील, मरीन इंजिनिअरिंगच्या ज्या असतील त्या आपल्याला शिकवल्या जातील. म्हणजे अगदी आपण इंजिनियर म्हणून, डिप्लोमा म्हणून जरी एंट्री केली असेल तरीसुद्धा आपण डिप्लोमा केलेला कशात असतो, मेकॅनिकलमध्ये केलेला असतो, इलेक्ट्रॉनिक्समध्ये केलेला असतो, पण मरीन इंजिनिअरिंग आपल्यासाठी वेगळं असतं. सो बेसिक कोर्सेस होतात की ज्यामध्ये आपल्याला बेसिक मरीन इंजिनिअरिंग शिकवलं जातं. आणि याच्यानंतर मग आपल्याला ज्या वेळेला शिप अलॉट होतं, ज्या वेळेला आपल्याला एखादी आपण टेक्नॉलॉजी म्हणण्यापेक्षा पण एखादं शिप किंवा डिपार्टमेंट अलॉट होतं, त्यावेळेला त्या डिपार्टमेंटचं स्पेशलाइज्ड ट्रेनिंग जे असेल ते आपल्याला परत मिळतं. मग हे कुठं होतं, जसं की INS शिवाजी आपल्या लोणावळ्याचा बेस आहे, आपला साऊथमध्ये काही बेसेस आहेत, गुजरातमध्ये आपले बेसेस आहेत की जिथे आपल्याला इलेक्ट्रिकलचं, त्यानंतर जर आपण एक्झिक्युटिव्ह ब्रँच म्हणलं त्याच्यासाठीचं. सो ज्यावेळेला आपल्याला स्पेसिफिकली मग डिपार्टमेंट अलॉट होतं, मग हवं असलेलं डिपार्टमेंट पाहिजे असेल तर मग ऑब्व्हियसली तुम्ही जे हे कोर्सेस करतात त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला अभ्यास करून तुम्ही जर चांगले मार्क पडले तर ऑब्व्हियसली तुम्हाला हवं ते डिपार्टमेंट मिळू शकतं. मग आपल्याला डिपार्टमेंट अलॉट होतं, त्या डिपार्टमेंटचं स्पेसिफिक ट्रेनिंग आपल्याला मिळायला सुरुवात होतं. हे झाल्यानंतर पुन्हा आपल्याला शिपवरती ट्रेनिंग मिळतं, कारण हे आत्तापर्यंत आपण शिपवरती गेलेलोच नाही आहे. आपण हे सगळं पुस्तकी ज्ञान घेतो आहे किंवा जे मॉडेल्स बनवलेले आहेत, जे ऑलरेडी शिपवरून आणलेले इक्विपमेंट्स आहेत त्याच्यावरती आपण प्रॅक्टिकल्स करून सगळं शिकून घेतो. आणि हे ट्रेनिंग थेअरी कमी, जास्तीत जास्त प्रॅक्टिकल्सचं ट्रेनिंग, कारण आपल्याला ॲक्च्युली जाऊन तिथं काम करायचं आहे, हे आपल्याला मिळणार असतं. मग याच्यानंतर आपण परत शिपला अटॅच होतो किंवा सबमरीनला अटॅच होतो. मग तिथे आपण काय असतो, तिथेही आपण ट्रेनीच असतो. म्हणजे बघा, नेव्ही पूर्ण तुमची काळजी घेते की तुम्हाला शिक्षणासाठी, कारण आपण बघतो आपण 12वीपर्यंत शिक्षण घेतलं असतं, डिप्लोमापर्यंत शिक्षण घेतलं असतं, पण आपल्याला जर कोणी सांगितलं की चल काम काहीतरी सुरू कर, तर आपल्याला ते जमणार नाही लगेच. म्हणूनच नेव्ही आपल्याला पूर्ण जवळजवळ 6 महिने ते 1 वर्ष इतक्या काळाचं जॉईन झाल्यानंतर आपल्याला ट्रेनिंगच मिळतं. म्हणजे ज्या वेळेला मी असं म्हणेन की मी नेव्हीसाठी काहीही काम करत नाही आहे, मला पगारही मिळतो आहे, पण नेव्हीच मला ट्रेन करते आहे माझ्या ट्रेड्समध्ये. मग आपल्याला ते पूर्ण ट्रेनिंग मिळतं, शिपवरती ट्रेनिंग मिळतं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपली परीक्षा होते की तुम्ही शिपवरती काम करण्यासाठी, कारण लक्षात घ्या, एकदा तुम्ही शिपवरती गेलात, तुम्ही एखाद्या इक्विपमेंटवरती काम करायला सुरुवात केलीत की नंतर मी म्हणू शकत नाही की नाही मला आता घरी सोडा, मला हे जमत नाही आहे. नाही, एकदा तुम्ही प्रोफेशनली ट्रेन झालात की तुम्हाला ते काम आलंच पाहिजे. सो त्याला मग म्हणतात बोर्ड्स असतात, त्याला बोर्ड म्हणतात की तुमचं एकदा सबमरीन किंवा शिपवरचं ट्रेनिंग झालं की तुम्हाला क्वालिफाईंग बोर्ड असतात आणि हे बोर्ड दिले, तुम्ही पास झाल्यानंतर मग तुम्हाला मिळतात त्या अपॉइंटमेंट्स. म्हणजे तुम्हाला एखादं शिप अलॉट होतं आणि त्या शिपवरती तुम्ही एखादी अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही आपलं काम सुरू करता. अगदी असंच ट्रेनिंग होतं कुक्सचं, स्टीवर्ड्सचं आणि हायजिनिस्टचं सुद्धा. त्यांचं फिजिकल ट्रेनिंग होणार आहे, त्याच्यानंतर त्यांना प्रोफेशनल ट्रेनिंग, जसे कुक्स मलाडमध्ये, आपलं जे मुंबईच्या जवळ मलाड जे आहे त्याच्यामध्ये तिथे हमला म्हणून बेस आहे, तिथं याचं ट्रेनिंग होतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे क्युसाईन शिकवले जातील. INS शिवाजीमध्ये सुद्धा ट्रेनिंग होतं तुम्हाला कसं वाढताना सुद्धा, कारण वाढणं हे आपल्याला वाटतं की वाढपायचं काय काम असतं सोपं नाही. लक्षात घ्या, तुम्हाला शिपवरती हे काम करायचं आहे, तुम्हाला बेसमध्ये हे काम करायचं आहे, तुमच्याबरोबर मोठे मोठे ऑफिसर्स असणार आहेत, कदाचित बाहेरच्या परदेशातून आलेले काही ऑफिसर्स, त्यांनासुद्धा तुमचं इंटरॅक्शन होणार आहे. त्यावेळेला वाढण्याच्या पद्धती, टेबल मांडण्याच्या पद्धती, अकाउंटिंग कशाप्रकारे केलं पाहिजे, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, त्या सगळ्याचं ट्रेनिंग तुम्हाला पहिल्यांदा मिळणार आहे. तुमची अटॅचमेंट परत शिपशी होते, तुम्हाला तिथेही बोर्ड क्लिअर करावं लागतं आणि तुम्ही येता. सेम गोष्ट हायजिनिस्टसाठी सुद्धा हे ट्रेनिंग होतं. सर, आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान पद्धतीने म्हणजे ट्रेनिंग पिरियड आणि त्यासाठी आपली जी काही पूर्वतयारी असते ही कशी करावी लागते याबद्दल आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिली. त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन MyTV चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा सर. सांगली मीडिया कम्युनिकेशन MyTVने मला या संधी तुमच्याबद्दल शेअर करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल MyTVचे आभार. जाताना फक्त एवढंच सांगतो की कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. तुम्हाला कोणीतरी पैसे देऊन रिक्रुटमेंट करत असं म्हणत असेल तर ते धादांतपणे खोटं आहे. कोणीही कुठल्याही प्रकारची रिक्रुटमेंट कुठल्याही एजंटतर्फे इंडियन नेव्ही किंवा कुठल्याही आर्म्ड फोर्सेसमध्ये होत नाही.
तुम्हाला या सर्व सांगितलेल्या प्रोसिजरमधूनच जावं लागतं. कोणत्याही प्रकारचे एजंट, कोणत्याही प्रकारचे पैसे देऊन इंडियन नेव्ही, आर्मी, एअरफोर्समध्ये रिक्रुटमेंट होत नाही. धन्यवाद. प्रेक्षको, आत्ताच आपण सेलर्स आणि मागील भागामध्ये ऑफिसर्स या पोस्ट पाहिल्या, यानंतर प्रवेश प्रक्रिया आणि या भागामध्ये आपण मेडिकल असताना म्हणजे मेडिकलची जी काही पूर्वतयारी असते त्यासाठी काय काय आवश्यक आहे आणि आपण जर ट्रेनिंग घ्यायला जातो आहे तर त्यावेळेला आपली मानसिकता कशी पाहिजे आणि ट्रेनिंग कशा पद्धतीनं पूर्ण केलं जातं याविषयी या भागामध्ये आपण माहिती घेतली. आणि अजून आपल्याला SSB इंटरव्ह्यूज कशा असतात हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन MyTV चॅनल करतं, की ज्यामध्ये आपणाला या भविष्यवेध कार्यक्रमाच्या अंतर्गत वेगवेगळ्या ज्या नोकरीच्या संधी आहेत किंवा आज अनेक युवक युवती आहेत की ज्यांना वेळेवर आणि अचूक असं मार्गदर्शन मिळत नाही आहे, तर यांच्यासाठीच हा कार्यक्रम आम्ही आणला आहे, भविष्यवेध हा कार्यक्रम, की यातून आपणाला कोणत्या पोस्ट आहे, त्यानंतर कशा पद्धतीनं आपल्याला इथंपर्यंत जायचं आहे याचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं. या व्यतिरिक्त स्पेशल शो असतात खास तुमच्यासाठी आणि अनेक MyTV, सांगली मीडिया आणि MyTV अनेक कार्यक्रम करते, तर त्याच्यामध्ये आपल्या या समाजामध्ये असणारे सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया MyTV चॅनल.